आपकी अदालत मध्ये सुप्रसिद्ध सिंगर कंपोजर अदनान सामींवर आरोप आहे की हे एक नंबरचे स्वार्थी आहे. अदनान, तुम्ही लोकांना म्हणता की तुम्ही भारतात यासाठी आलात कारण इथले लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात. हो. परंतु लोक म्हणतात हे आले आहेत माल लुटण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी. भारतामध्ये चांगलं मार्केट आहे. हिट झाला तर पैसा मिळतो. आणि आमच्या एका लीडरने म्हटलं होतं, पैसा खुदा तो नहीं, पर खुदा की कसम खुदा से कम तो नहीं. माझा एक खूप प्रिव्हिलेज्ड फॅमिली मधून आलोय. देवाच्या कृपेने मला कधीच पैशाची लालसा नाही झाली. कारण मी अशा कुटुंबामध्ये, अशा घरामध्ये जन्माला आलो जिथे देवाने दिलेलं सगळं काही होतं. तर पैशाचा जिथवर संबंध आहे, कधीही मला त्याची मला कधी लालसा नाही झाली. मी कधीच कुठला निर्णय पैशाच्या कारणामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीच नाही घेतला. आणि एक आर्टिस्ट जो असतो तो आसुसलेला असतो एका ऑडियन्ससाठी. नाहीतर 4 भिंतींमध्ये कोणीही माणूस 30 मार खा बनू शकतो. परंतु एक एक ऑडियन्स, एक आर्टिस्टची ऊर्जा असते. ती ऑडियन्स असते. तर ती ऊर्जा तुम्हाला पाकिस्तानमध्ये नाही मिळाली. मिळाली? तिथे नाही नक्कीच चालले मिळाली. तुमचे व्हिडिओज? नक्कीच मिळाली. नक्कीच मिळाली आणि तिथून मला अफाट प्रेम मिळालं. परंतु माणसाला वाटतं की आपल्या कलेचं प्रदर्शन आणखी पुढे जाऊन करावं आणि जगाच्या समोर सादर परंतु करावं. बघा, खरं तर हे आहे की जे व्हिडिओज तिथे बनवले होते, तुम्ही जी गाणी कंपोज केली होती, ते तिथे इतके चालले नाहीत. त्यांनाच तुम्ही म्हणतात ना, नवीन बॉटलमध्ये जुनाच माल खपवला आणि ते चालले. ॲक्चुअली काय आहे, मी तुम्हाला सांगतो. जी गाणी मी 98 मध्ये मी रिलीज केली, तिथे अचानक अ, अ, काही लोकांनी हे ठरवलं, इंडस्ट्रीमध्ये लोकांनी हा विचार करायला सुरुवात केली, की यांची गाणी जी आहेत ती नाही चालणार. हे तर संपलेत. अँड तर ती गाणी जी होती, ती त्यांना काही मार्केटिंग किंवा काही पब्लिसिटी त्यांनी दिलीच नाही. आणि तो 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 अल्बम जो होता गाण्यांचा, तो रिलीज झाला आणि अ, कधी रिलीज झाला, कधी निघून गेला, कोणाला काही बातमीच नाही लागली त्याची. मी खूप उदास झालो होतो. मी कॅनडामध्ये होतो तेव्हा. परंतु माझ्या आतमध्ये थोडासा तो विश्वास होता, की आणि मला माहिती होतं, की त्यांनी जाणून-बुजून त्याला प्रमोट नाही केलं. तर माझं मग जेव्हा आशाजींशी बोलणं झालं, मी आशाजींना म्हणालो, "आशाजी, मी पुन्हा एकदा खूप उदास झालो आहे. इथे मला कोणीच" कुणी घासच नाही टाकलं. हो, ते ठरवून टाकलं, की आता याच्याबरोबर काम नाही करायचं. फॉर व्हॉटएव्हर रिझन त्यांना चांगलं माहिती आहे. तर मला लंडनमध्ये तुमच्याबरोबर रेकॉर्ड करायचं आहे. तर त्या म्हणाल्या, की "सामी, लंडनमध्ये कशासाठी रेकॉर्ड करायचं आहे?" मी म्हणालो, "तिथे मी लोकांना ओळखतो वगैरे." त्या म्हणाल्या, "हे बघ, तुला तुला खरंच एक नवीन गोष्ट करायची असेल तर तू मुंबईला ये. कारण हे कॅपिटल आहे हिंदी म्युझिकचं आणि जी गोष्ट इथे पॉप्युलर होईल ती संपूर्ण जगामध्ये जाऊन पसरेल आणि धिस इज द प्लेस टू कम." तर मी सगळं सामान उचलून मी पोहोचलो मुंबई आणि आशाजींनी माझी खूप काळजी घेतली. त्यांच्या संपूर्ण फॅमिलीने खूप काळजी घेतली माझी आणि मला आर. डी. बर्मन जींच्या घरामध्ये त्यांनी मला थांबवलं आणि जे मी खूप नशीबवान होतो. इट वॉज लाइक बी इन म्युझिक टेम्पल. ती गाणी होती जी तिथे नाही चालली, ज्यांना रिजेक्ट केलं. कभी तो नजर मिलाओ, भीगे भीगे रातों में, लिफ्ट करा दे. ही सगळी जी गाणी होती ती आधी रिलीज झाली होती आणि जेव्हा रिलीज झाली, तेव्हा जी मार्केटिंग झाली, तर द रेस्ट इज हिस्ट्री. ज्या प्रकारे लोकांनी मला जवळ केलं आणि प्रेम दिलं, ते ते उदाहरण आहे आणि ते इतकं प्रेम मी माझ्या आयुष्यात कधीच मी विचार देखील पण नाही करू शकत. पाकिस्तानमध्ये तर खूप मोठे-मोठे कलाकार आहेत. नुसरत फतेह अली खान साहेब, मेहदी हसन साहेब, रेश्माजी, हे सगळे पाकिस्तानमध्ये उभरले. नक्कीच. परंतु इथे येऊन जास्त प्रसिद्ध झाले. हे देखील तर खरं आहे. आणि इथे त्यांची जी लोकप्रियता होती, ती दुप्पट-चौपट झाली. यामध्ये काही शंका नाहीये. कारण बघा, एक गोष्ट तर तुम्ही डिनाय करू शकत नाही, की इथे
जी जी ऑडियन्स आहे, जे जे मासेस आहेत, क्वांटिटी खूप आहे आणि जे जे इथे एक म्युझिककडे विशेष करून जो एक दृष्टिकोन आहे, जो ॲटिट्यूड आहे आणि जी किंमत आहे, ते त्याची बरोबरी कुठेच केली जाऊ शकत नाही. खूप साऱ्या मोठमोठ्या कलाकारांना आम्ही बघितलं, शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची खूप वाईट अवस्था झाली हो, पाकिस्तानमध्ये. नक्कीच. तुम्ही बघा मेहदी हसन साहेब जे होते किंग ऑफ गझल म्हणायचे त्यांना, शहंशाह गझल आणि त्यांचा जो शेवट, त्यांचा जो ज्या पद्धतीने ते या जगातून निघून गेले, अतिशय दुःखाची गोष्ट आहे. त्यांना काहीच सपोर्ट नाही मिळाला आणि रेश्माजींबरोबर देखील हेच झालं. काही छायाचित्र अदनान माझ्याजवळ आहेत, मेहंदी हसन साहेबांची. रेश्माजींचं एक छायाचित्र तुमच्याबरोबरही आहे. ते कसल्या गरिबीतून, कसल्या समस्येतून, कुठल्या त्रासातून, आजारातून ते गेले. हो. ते जर आपण प्रेक्षकांना दाखवलं तर अंदाज येईल, की एवढे मोठे आर्टिस्ट ज्यांना संपूर्ण जगातून प्रेम मिळालं आणि त्यांची कशाप्रकारे उपेक्षा झाली त्यांची पाकिस्तानमध्ये. मेहदी हसन साहेब आहेत. इतके मोठे आर्टिस्ट होते. काय कारण तुम्हाला वाटतं, की का आज देखील त्यांचं छायाचित्र पाहून डोळ्यांमध्ये अश्रू येतात? खरंच, खरंच. का इतकी उपेक्षा? काळजीच नाहीये. सिंपल. जनता जी आहे ती खूप प्रेम करते आणि त्यांनी नेहमीच कौतुक केलंय. परंतु जे ऑथॉरिटीज आहेत त्यांनी काहीच मदत नाही केली आणि खूप सारे असे आहेत, ते तर खूप प्रसिद्ध आहेत आणि बाकी या प्रकारचे आणखी खूप सारे आहेत. ॲक्टर्ससुद्धा आहेत, ज्यांची अवस्था जी होती खूपच शेवटच्या दिवसांमध्ये खूपच भयानक अशी अवस्था होती. मी तर मुशर्रफ साहेबांची ते जेव्हा ते प्रेसिडेंट होते पाकिस्तानचे, तुमच्या नावाची एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलंय, की त्यांना या गोष्टीमुळे खूप वाईट वाटलं, की तुम्ही पाकिस्तानला डिसऑन केलं. ही 2005 ची गोष्ट आहे कदाचित. हे मला ॲक्चुअली ही एक मोठी विचित्र प्रकारची अ, अ, गोष्ट आहे. कारण 2005 मध्ये त्यांनी जे हे पत्र लिहिलं, माझ्या वडिलांना लिहिलं होतं त्यांनी आणि त्यांनी हेच लिहिलं होतं, की जी अदनानने खूप प्रगती संपूर्ण जगामध्ये यांनी नाव आपलं कमावलंय. पण मला दुःख या गोष्टीचं आहे, की पाकिस्तानला त्यांनी सोडून दिलं. आणि या पत्रामध्ये कुठूनही वस्तुस्थिती नव्हती. कारण 2005 मध्ये आय वॉज नॉट ॲन इंडियन सिटिझन, आय वॉज पाकिस्तानी सिटिझन. त्यांना कुठून इन्फॉर्मेशन मिळाली, कोणी त्यांना या प्रकारची चुकीची इन्फॉर्मेशन दिली आणि त्यामुळे मला साहजिकच जर जर टॉपपर्यंत ही ही गोष्ट गेली आहे, तर बाकी सगळे खालूनच कुठेतरी वर गेली आहे. त्यामुळेच मला खूप जास्त यांनी ऑलमोस्ट ज्याला म्हणतात ना डिसोन केलं. जसं तुम्हाला देखील वाटत होतं, की कदाचित पैशांच्या कारणामुळे मी यांना सोडलं. परंतु खरं वस्तुस्थिती ही आहे, की मी हे सिटिझनशिपसुद्धा जे घेतलंय, मी सगळं काही पाकिस्तानमध्ये सोडून दिलं. म्हणजे की अ, 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 माझे तिथे म्हणजे जे जे खानदानी ज्या प्रॉपर्टीज आहेत, ज्यांच्याबरोबर मी एन्टायटल आहे, ते करोडोंमध्ये आहेत. मी ते सगळं आय एम नॉट एन्टायटल. मी ते सगळं सोडून दिलं. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो, पैसा माझ्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स नाहीये. उलट इथे जेव्हा आलो, तर इथे माझ्याकडे परत एकदा मला सुरू करावं लागलं. नाही आता तुम्ही सोडलं, की त्यांनी सोडवून टाकलं? त्यांनी सोडवून दिलं माझ्यासाठी. इन दिस सेन्स की मी यू सी जेव्हा मी सिटिझनशिप घेतली, तर त्याच्यानंतर तर आय एम नॉट एन्टायटल्ड टू एनिथिंग. तर तो निर्णय तर मला घ्यायचाच नाही, मी होता. केवळ प्रॉपर्टी पैशांबद्दल बोलत नाही. हे ठीक आहे. चला तुम्ही स्वतःच्या मर्जीने सोडलं. जेव्हा तुम्ही हो. तिथले नागरिक नाही राहिलात. पाकिस्तानची जी सिटिझनशिप होती, ती स्वतःच्या मर्जीने सोडली, की सैन्याने सोडवून दिली? त्यांनी जी माझ्याबरोबर जी वर्तणूक केली, जसं मी म्हणालो की
जनरल मुशर्रफनी ज्या प्रकारचं ज्या भाषेमध्ये त्यांनी जे पत्र लिहिलं, तर त्यांनी मी साहजिकच अनेक माझ्याबरोबर त्यावेळी अनेक प्रॉब्लेम्स देखील होत होते पाकिस्तानी सिटिझन असल्याकारणाने आणि तेही एका पब्लिक प्रोफेशनमध्ये जिथे सगळ्यांना तुमची प्रत्येक मूव्हबद्दल माहीत असतं आणि मी त्यांना खूप वेळा अप्रोच केलं. म्हणालो, "मला खूप प्रॉब्लेम होतोय. मला हेल्प तुम्ही करा." गोल गोल का बोलत आहात? सरळ सांगा, त्यांनी तुमचा पासपोर्ट रिन्यू केला नव्हता. ओके, ओके. असं झालं, की माझा इंडियन व्हिसा जो होता, तो रिन्यू व्हायचा होता आणि रिन्यू होण्याआधी माझा पासपोर्ट जो होता, तो आधी रिन्यू व्हायचा होता. तर मी रिक्वेस्ट पाठवली दिल्लीच्या हाय कमिशनला. आय नीड रिन्युअल ऑफ माय पासपोर्ट. तर अ, अ, खूप काळ गेला आणि मला काही उत्तर नाही आलं. तर मला मग सांगितलं गेलं, की तुम्ही जरा एक आम्हाला तर उत्तर नाही आलं, तुम्ही जरा तिथे विचारा. आता कारण माझे वडील खूप सीनियर फेडरल सेक्रेटरी होते फॉरेन ऑफिसमध्ये. तर मी फोन केला तिथे आणि मी कोणाशी तरी बोललो. आता साहजिकच मी खूप साऱ्या लोकांना तिथे ओळखतो. तर त्यांनी जेव्हा परत मला सांगितलं, की ते म्हणाले, की "हे बघ बाळा" कारण ते सगळे माझे अंकल्स होते, माझ्या वडिलांचे मित्र होते. ते म्हणाले, "हे बघ बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. हे तुझा पासपोर्ट रिन्यू करणार नाहीत." मी म्हणालो, "का?" ते म्हणाले, "त्यांना हेच हवंय, की तुझा व्हिसा देखील रिन्यू होऊ नये आणि तू तू परत यावं आणि मग ते काय करतील तुझ्याबरोबर ते नाही माहीत. परंतु हे मी इतकं सांगू शकतो, की तुझा पासपोर्ट जो आहे, तो रिन्यू होणार नाही." मग हा तर खूपच घाबरवणारा थॉट हो, होता. नक्कीच. तर ही वस्तुस्थिती होती. आणि आणि जेव्हा मला हे माहिती पडलं, तर मी मग इथे होम मिनिस्ट्रीमध्ये मी त्यांना सांगितलं, की हे माझ्याबरोबर होतंय. मग इथे कुठले अंकल होते ज्यांनी तुमचा पासपोर्ट बघितला आणि ठप्पा लावून टाकला? खूप अवघड असतं पाकिस्तानीला हिंदुस्थानचं नागरिकत्व मिळणं. हे बघा, गोष्ट अशी आहे, की खूप लोकांना असं वाटतं, की अदनान सामी तो पब्लिक माणूस आहे. तर अचानक एक दिवस उठला सकाळी आणि म्हणाला, "यार माझा मूड आहे. चला इंडियन सिटिझन बनूयात." आणि ते देखील एकदम आरामात म्हणाले, की "चला बनवून टाकूया." नाही, असं नाही झालं. ही प्रक्रिया जी होती ती खूप वर्षांपासून सुरू होती आणि 2 वेळा रिजेक्शनसुद्धा मिळालं होतं मला. फायनली हे झालं, की इथे जो सिटिझनशिप ॲक्ट आहे, त्यामध्ये एक सूट आहे गव्हर्नमेंटला, की त्यांच्याकडे एक एक सूट आहे, की ज्यामुळे ते कुठल्याही व्यक्तीला जो स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये किंवा सायन्सच्या फील्डमध्ये किंवा आर्ट्सच्या फील्डमध्ये एक एक प्रभुत्व मिळवलं असेल, ते त्यांना ॲज अ स्पेशल केस ते त्यांना सिटिझनशिप ग्रँट करू शकतात. तर मग इथलं आपलं जे गव्हर्नमेंट होतं, त्यांना असं वाटलं, की कदाचित मी त्या लायक आहे आणि त्यांनी मोठ्या कृपेने आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी ती अ, आ आपली जी एक पॉवर होती एक्सरसाइज केली आणि त्याच्यामुळेच मग मला सिटिझनशिप जी होती ती मला मिळाली. पण ज्या दिवशी पहलगामवर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर अमित शहा म्हणाले, की "मी सगळ्या चीफ मिनिस्टर्सना सांगितलंय, की जितके पाकिस्तानी आहेत त्यांना परत पाठवा." हं. मग तुम्हाला भीती वाटली, की मला तर नाही पाठवून देतील? नाही. नॉट ॲट ऑल. नाही. बघा एकदा तुम्ही बांधले गेलात, तर त्यानंतर मग तुम्ही बांधले गेलात आणि इथे त्यांनी मला केवळ सिटिझनशिप नाही दिली. त्यांच्यानंतर त्यांनी मला अपार प्रेम आणि सन्मान दिला.
त्यांनी मला माझ्या माझ्या आयुष्याचा जो एक प्रवास आहे आणि जे जे मी काम केलं आहे, ते त्याच्यासाठी त्यांनी मला पद्मश्री देखील दिला आणि ते तिथून मला आणखी त्यांच्या बाजूने सन्मान आणि प्रेम मिळालं, जे तिथल्या सरकारने मला एक देखील कधीही अवॉर्ड नाही दिलं. तिथल्या सरकारचे जे मिनिस्टर राहिले आहेत फवाद चौधरी साहेब, ते म्हणाले की हे जेव्हा होम मिनिस्टरने ऑर्डर दिली आहे की सगळ्या पाकिस्तानींना परत पाठवा, मग त्यानंतर आमचे लाहोरी अदनान, त्यांना बघून असं वाटतंय की फुग्यातील हवा निघून गेली आहे. तो तर वेडा आहे, त्याचं काय. पण हे तर खरं आहे की पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही एक खूप मोठं इमोशनल स्टेटमेंट दिलं होतं. साहजिकच ते पाकिस्तानच्या लोकांना नाही. आवडलं नसेल. सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे की भले ते पहलगाममध्ये हो किंवा ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये हो, या प्रकारची कृती आणि या प्रकारची भयानक प्रकारची घटना माणुसकीच्या दृष्टिकोनातून हे एकदम अनएक्सेप्टेबल आहे. इट्स अ ट्रॅजेडी. यामध्ये तुम्हाला भले तुम्ही इंडियन असाल, पाकिस्तानी असाल, बांगलादेशी असाल, टिम्बक्टूमधून असाल, एक माणुसकीच्या या दृष्टिकोनातून या प्रकारची गोष्ट जी आहे, ती एक खूप खूप मोठी ट्रॅजेडी आहे आणि हे कुठूनही एक्सेप्टेबल नाही आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझं नेहमी असंच म्हणणं आहे, की आणि हे ॲटिट्यूड जो आहे, हा आपल्या सरकारचा देखील आहे, की यांची लढाई जी आहे, ती पाकिस्तानच्या जनतेबरोबर नाही आहे. यांची लढाई जी आहे, ती टेररिस्ट बरोबर आहे आणि त्या लोकांबरोबर, जे टेररिस्टना सपोर्ट करतात. आता टेररिस्टना कोण सपोर्ट करतायत तिथे? ते तर तुम्हालाही माहिती आहे, मला देखील माहिती आहे, पाकिस्तानच्या जनतेलाही माहिती आहे. तर माझं पाकिस्तानच्या जनतेशी मला कधीच कुठली तक्रार नव्हती. नेहमीच टेररिस्ट बरोबर होती आणि आहे. आणि जी एस्टॅब्लिशमेंट आणि जे लोक त्यांना सपोर्ट करत आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही आहे. ज्या गोष्टी सांगत आहात, तिथे जे सैन्य आहे, जे सरकार आहे, आय-एस-आय त्यांना तर आवडल्या नसतील. तर मग इतक्या वर्षांमध्ये कधी तुम्ही प्रयत्न केला परत पाकिस्तानला जाण्याचा? कारण की फॅमिली तिथे आहे, मुलगा आहे. आता नुकतंच अ, काही महिन्यांपूर्वी माझ्या आईचं निधन झालं आणि अ, मी आम्ही केवळ 2 भाऊ आहोत. माझ्या वडिलांचं निधन झालं होतं 2009 मध्ये आणि मी जसं आणि हा खूप एक मोठा आघात होता. झटका लागला कारण त्यांना कुठल्या प्रकारचा आजार नव्हता. अचानक बसवरच्याचा आदेश आला तर त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांच्या अंतिम यात्रेला जायची माझी इच्छा होती. मी सर्वात मोठा आहे. मी इथल्या सरकारला विचारलं. मी म्हणालो, की "हे बघा, मला हे असं झालं आहे, तर मला जायचं आहे. तर तुम्ही तुमचं काही ऑब्जेक्शन किंवा काही असं काही?" ते म्हणाले, "नाही, हे साहजिक आहे तुमच्या आईचं निधन झालं आहे. तुम्हाला नक्कीच गेलं पाहिजे. आमच्याकडनं काही हरकत नाहीये." तिथली जी हाय कमिशनर आहे, शी वॉज अल्सो व्हेरी, व्हेरी अंडरस्टँडिंग की एनी हेल्प फॉर एनिथिंग. मी मग तिथे अ, अ, विसासाठी मी अप्लाय केलं आणि मी विचारलं. त्यांनी रिफ्यूज केलं. दे डिड नॉट. मी म्हणालो, "हो, माझी आई मेली आहे. माझ्या आईचं निधन झालंय." म्हटले, "नाही." म्हणजे तुम्ही मी शेवटपर्यंत नाही गेलो. मी त्यांची पूर्ण अंत्ययात्रा जी होती, ती WhatsAppच्या व्हिडिओवर बघितली. खरंच खूप खूप दुःखद गोष्ट आहे. इतकं याला हे तर क्रुएल्टीपेक्षा जास्त काय म्हणू शकतो याला? खरंच. आपण जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो यावेळी. सर खरंच तुमची बर्थ डेट 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन. हो, अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. थँक यू सर. नाहीये, ओरिजिनली खरं आहे की तुम्ही बनवलं ते 15 ऑगस्ट जे आहे? बघा, माहिती आहे काय?
मला असं वाटतं, की माझ्या डेस्टिनीमध्ये इंडिया लिहिलं होतं. तर मला सुरुवातीपासूनच तो वरचा जो आहे तो हिंट्स देत होता, की बघ तुझं जे अल्टिमेट घर आहे, जिथे तू गेलं पाहिजे, ते हिंदुस्तान आहे, इंडिया आहे. आता मुद्दा हा आहे, की मध्ये 47 आलं आणि ते पार्टिशन झालं. परंतु तरी देखील वाटतं, की वरच्याने सांगितलं, की "बाबा तुला तिथेच जायचंय." तर तो म्हणाला, की "चल मी हिंट्स देतो तुला. 15 ऑगस्टचा बर्थ ते 14 ऑगस्ट सुद्धा देऊ शकले असते." हो, असू शकलं असतं. हे चांगलं झालं, की मला काही घाई नव्हती. तर 15 ऑगस्ट तर ते मग खरंच सर 15 ऑगस्ट इज माय बर्थ डेट. तर मला वाटलं, की सगळ्यांनाच सुट्टी असली हो, पाहिजे. हो. आणखी एक प्रश्न आपण घेऊ शकतो. सर तुम्ही जसं म्हटलत, की तुम्हाला भारतात यायचं होतं आणि पाकिस्तानात खूप इश्यू, प्रॉब्लेम्स होते. सर तुमच्याकडे आणखी ऑप्शन्सही होते इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया. तुम्ही ते का नाही चूज केले? माझी वाईफ जी आहे ती जर्मन जर्मन आहे. मी जर्मन सिटिझन बनू शकत होतो. मी यूकेचा बनू शकत होतो. माझी अर्धी फॅमिली जी आहे ती यूएसमध्ये आहे, कॅनडामध्ये आहे. मी तिथलाही होऊ शकलो असतो. परंतु मी इंडियामध्ये का बनलो? मी खूप सारे जगातील देश बघितले आहेत. राहिलो आहे मी तिथे. परंतु मी मनापासून एक खूप इमोशनल लिओ आहे आणि त्याच्यावर एक पठाण देखील आहे. आणि आमच्याबरोबर हे होतं, की तुम्ही म्हणजे की ॲटिट्यूड घेऊन काही मागाल, तर नख देखील देणार नाही. पण थोडंसं प्रेमाने बोलाल, तर प्राणसुद्धा देऊ. आणि माझं प्रेम अ, अ, हिंदुस्थानच्या जनतेबरोबर आणि पाकिस्तानच्या जनतेबरोबर ते मी म्युझिकमध्ये व्यक्त करू शकतो. पाकिस्तानच्या जनतेसाठी मी हे म्हणू शकतो, की कभी तो नजर मिलाओ, कभी तो करीब आओ, जो नहीं कहा है कभी तो समझ भी जाओ, हम भी तो हैं तुम्हारे दीवाने हो दीवाने, हम भी तो हैं तुम्हारे दीवाने हो दीवाने. आणि हिंदुस्थानच्या जनतेसाठी ये जमीन रुक जाए, आसमां झुक जाए, तेरा चेहरा जब नजर आए, ओ तेरा चेहरा जब नजर आए, ये जमीन रुक जाए, आसमां झुक जाए, तेरा चेहरा जब नजर आए, हो तेरा चेहरा जब नजर आए, हो. थँक्यू. अदनान, पाकिस्तानमध्ये असे बरेचसे लोक असतील, आर्टिस्ट असतील, जे तुम्हाला म्हणत असतील, की अंकलना सांगून आम्हालाही इंडियन पासपोर्ट मिळवून द्या. आहेत, खूप सारे आहेत. परंतु खूप घाबरून म्हणतात कधी-कधी. परंतु गोष्ट अशी आहे, की आता जे जे माझ्या नशिबामध्ये होतं, अ, मी हे त्यावरच्याचा एक अ, अ, आदेश होता आणि मला मिळाला. यासाठी मी खूप खूप आभारी आहे. हे बघा, भारताचे लोक काय म्हणतात, तुमच्याबद्दल काय विचार करतात, हे तर आपण ऐकलं लोकांकडून इथे. आता अशाही लोकांच्या कमेंट्स ऐकूयात. पाकिस्तानच्या जे एस्टॅब्लिशमेंटचे लोक आहेत, हं. ISIचे लोक आहेत, सैन्यातील लोक आहेत.
ते तुमच्याबद्दल काय म्हणतात त्याला घेऊन काही आरोप माझ्याजवळ आहेत, परंतु